हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पहिलं म्हणजे खूप अशा गोष्टी करणार आहे YouTubeबद्दल. कारण की मला खूप दिवस असं खूप ताईंची रिक्वेस्ट यायची तुम्हाला कॉपीराईट पडत नाही का? क्लेम पडत नाही का? तुम्ही नामस्मरण घेता वगैरे, वगैरे असे भरपूर क्वेश्चन होते. तुमचं सिल्वर बटन कसं भेटलं वगैरे. तर म्हटलं चला आज तुमच्याशी ते मी व्यक्त करते. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला माझं सिल्वर बटन दाखवते. तर हे आहे माझं. मी व्हिडिओ जराही स्किप करत नाहीये. जे काही आहे ते कंटिन्यू चालू ठेवते. जे बोलेल ते घ्या. आणि हे माझं आहे सिल्वर बटन. प्रतीक्षा स्वामी सेवेकरी. तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत असेल मला माहिती नाही, पण खूप छान. आता ह्या सिल्वर बटनला येऊन वर्ष झालेलं आहे आणि वर्षभर मी काही कामं केली नाही आहेत. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी म्हटलेलं आहे, की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे मला YouTubeकडे लक्ष देता आलं नाही, की म्हणजे बोलतात ना YouTubeवरती कामच करता आलं नाही आणि माझ्या सगळ्या सेवा पण तिथे थांबल्या. खूप लोकांचे कमेंट्स यायचे, "ताई सेवा द्या, सेवा द्या." पण जमत नव्हतं. कारण की एक तर एक करू शकते, एक तर म्हणजे माझ्या मुलग्याची जबाबदारी, घरातली जबाबदारी, इव्हन माझ्या सासू आहेत त्या वयस्कर आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण आपण जास्त प्रेशर करू शकत नाही, हे करा, ते करा. मुलग्याकडे लक्ष द्या जास्त. म्हणजे मला घर करून, ग्राउंड करून, स्टडी करून वगैरे हे सगळं मॅनेज करायचं होतं. त्यामध्ये YouTubeकडे मला काही लक्ष देता आलं नाही. पण सिल्वर बटन भेटलं आणि नुकतंच मला असं म्हणजे अपॉर्च्युनिटी घरातल्यांनी दिली, की आता तू स्पर्धा परीक्षेची पुन्हा तयारी कर. म्हणजे मी लग्नाच्या आधी पण करत होती. मग नंतर पुन्हा आता म्हटलं लग्नानंतरही करायचं. घरातल्यांनी पण परमिशन दिली. मग YouTube माझं ठप्प झालं, तिथेच थांबला आणि हो, स्पर्धा परीक्षा करायच्या म्हटल्यानंतर म्हणजे जे स्पर्धा परीक्षा करतायत त्यांना माहितीच असेल. आज ठरवलं, उद्या केलं, असं नाहीये. इथे तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला मोबाईल, तुम्हाला तुमचे नातेवाईक, तुम्हाला ही जी बाहेरची दुनिया आहे, ती थांबवावी लागते. तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा. तुम्ही जर एवढ्या जबाबदाऱ्या घेत असाल, घर, फॅमिली वगैरे असं काही नाही. घर, फॅमिली घेऊन पण काही-काही लेडीज होतात, असं नाहीये. पण कसं असतं सगळं मॅनेज व्हायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःही त्याच्यात तुम्हाला आवड पाहिजे, की नाही मला हे करायचंय. मला माझं आयुष्य बदलायचं असेल, तर मला ह्या एक्झाम क्रॅक करायच्या आहेत. ह्या डोक्यात तुमच्या असेल ना, तर तुम्ही त्या गोष्ट मिळवताच. हो, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पण जातात, पण तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात आणि YouTube पण असंच आहे. म्हणजे मी मगाशी तुम्ही थंबनेलवरून बघितलं असेल. मला YouTubeच्याबद्दल पण हेच सांगायचं आहे. YouTube पण असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला भरपूर कष्ट करायचे. असं पटकन अचीव्हमेंट नाहीये. तुमचं वर्ष, 2 वर्ष तुमचं टाईम मॅनेजमेंट म्हणजे बोलतात ना, वॉच टाईम कंप्लीट करायलाच जातो, की 4,000 वॉच टाईम आहे, 1,000 सबस्क्राईब आहेत. तर हे सगळं तुम्हाला कंप्लीट करण्यामध्येच जातं आणि ते तुम्हाला कंप्लीट केल्यानंतर मग नंतर तुम्हाला $100 कंप्लीट करावे लागतात. ते मी पहिले केलेले आहेत आणि तुम्हाला पहिले पेमेंट आलेले आहेत. पण मला कधी मी असं क्लिअरच केलं नाहीये. कारण की मला असं वाटलं, की नको काय बोलायचं ह्या विषयावरती? सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण असे किती असे म्हणजे लाईव्हमध्ये येतात किंवा असे माझ्या जे फ्रेंड्स आहेत, ते मला विचारतात, "ताई तुम्ही जे YouTubeची तुमची जर्नी आहे, ती कधीतरी आमच्याशी शेअर करा किंवा आम्हाला सांगा." मग मी त्यांना असे स्पष्टीकरण द्यायचंच असते. पण माझे जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांनी मी काय-काय बघते आता जे माझे YouTubeचे व्हिडिओ पाहतात, ते नवीन त्यांची जर्नी आहे YouTubeची. त्यांना माहिती नाही, की YouTube म्हणजे काय किंवा YouTubeमध्ये किती पेशन्स किती ठेवावे लागतात, सिरियसली पेशन्स ठेवावे लागतात आणि हे पेशन्स ठेवल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव्ह होतात. आणि हो, माझे 1,00,000 सबस्क्रायबर झाले, तेव्हा मला सिल्व्हर बटन भेटला. आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं आणि सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर YouTube मी बंदच केलं, की नाही जमलंच नाही मला पुढे करता. कारण की स्पर्धा परीक्षा वगैरे करता-करता इकडे दे, तिकडे लक्ष, तिकडे दे. कारण की YouTubeमध्ये ना सीन काय आहे, मी स्वतः लाईव्ह घेते. त्याच्यामुळे मला लाईव्ह घेते वेळी पण 1-2 तास स्वतः आपल्याला तिथे थांबावं लागतं वगैरे. इव्हन माझ्या घरातलं काम वगैरे, मुलग्याचं स्कूल, मिस्टरांचा डब्बा हे सगळं उरकून तुम्हाला लाईव्ह घ्यायचं आहे. लाईव्ह झाल्यानंतर 1-2 तासानंतर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला कंटिन्यू टाकायचे, तुम्हाला पोस्ट करायचे. तुम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड केलेत, त्याचे कम्युनिटी पोस्ट करायचे. असं भरपूर काम आहेत. नुसते काय तुम्ही YouTubeवरती ठरवलं, आलो, 4 दिवस काम केलं, महिनाभर काम केलं, 2 महिने काम केलं, वर्षभर काम केलं, स्टॉप केलं. नाही, इथे चालत नाही. इथे तुम्हाला सातत्य गरज आहे. आणि ते तुमच्यामध्ये पाहिजे आणि खूप लोकांमध्ये नसतं. आणि हो, माझा एडसिन नंबर कसा आला तो पण मी तुम्हाला दाखवते. तर चला माझा पहिला एडसिन नंबर कसा आहे तो मी तुम्हाला दाखवते.
तर माझा Google ॲडसिन नंबर आणि हा Google ॲडसिन नंबर असतो, ह्याच्यात 6 डिजिटचा येतो आणि वर्ष झालं आता तो ठेवलेला आता म्हणजे आता तो ह्या निमित्ताने तरी मला तो पुन्हा बघायला भेटला असो. तर जेव्हा तुम्हाला पेमेंट येतं तेव्हा तुम्हाला हे गरजेचं असतं. मी 1 सेकंड मला पण कळत नाही. मी पहिल्यांदा ट्राय करते का दाखवू की नको दाखवू. हा असा 6 डिजिटचा नंबर येतो. तर मी तो फक्त कारण की दाखवणं अलाउड आहे की नाही मला माहिती नाही. म्हणून मी दाखवत नाही. फक्त असा नंबर वगैरे येतो आणि तो तुम्हाला जेव्हा तुम्हाला पेमेंट तुमचं काढायचं असतं, तेव्हा तुम्हाला गरजेचं असतं. तर असं Google ॲडसेन्सचा मला नंबर आलेला. मला पण काय बोलू कळत नाही, कारण की फर्स्ट टाईम असं मी काहीतरी सांगते. दर टाईमाला सेवा सांगते वेळी मला काही भीती वाटत नाही. पण असं काहीतरी वेगळं करायचं म्हटलं किंवा वेगळं सांगायचं म्हटलं का भीतीच वाटते. पण सगळ्यांना कळायला पाहिजे की काय असतं. हे मुंबईला आलेलं Google ॲडसिन माझा जो पिन नंबर आहे, तो माझा मुंबईला आलेला. कारण की जे माझे डॉक्युमेंट्स होते, ते मी चेंज केले नव्हते लग्नानंतर लगेच. तर माझं जो Googleचं ते पण मला काय-काय प्रॉब्लेम फेस करायला लागले, ते पण मी तुम्हाला सांगते. कारण की व्हिडिओ खूप लाँग बनेल. लाँग व्हिडिओ म्हटला का तुम्ही लोकं बघत नाही आणि जे डिटेल्स आम्हाला सांगायचे त्या व्हिडिओमध्ये निघून जातात. काही-काही काय करतात, नेमकं बघतात, बाकीचे स्किप करतात. असं करू नका. कारण की आम्ही जे काही माहिती देतो, ते तुमच्यासाठी उपयोगी पडावी म्हणूनच आम्ही सांगत असतो. कारण की कसं आहे आम्ही त्यातून सर्व्हाइव्ह केले, तर ती चूक तुमच्याकडून नव्हे. कारण की खरंच ह्याच्यात माझे 2-3 वर्ष गेलेत. म्हणजे बाकीचे पण तुम्ही व्हिडिओ कसे 2-3 वर्ष गेलेत माझे. त्यानंतर ह्या गोष्टी मी अचीव्ह केले. म्हणजे कसं पेमेंट आलं वगैरे. म्हणजे तुम्हाला ती जर्नी ऐकायची असेल किंवा मी चॅनल मॉनिटाईज कसं केलं किंवा मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला काय गरज आहे, ते पण मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर खरंच ती उत्सुकता असेल किंवा तुम्हाला काय ते डिटेल्स माहिती वगैरे पाहिजे असेल, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की तेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि हो म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी एवढ्या दिवस हा व्हिडिओ का थांबवलेला? कारण की समजतच नव्हतं की कसं सांगू किंवा कशा पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. मी आहे त्यात जे मला जे मनात होतं आणि जे मला सांगायचं होतं ते मी तशा प्रकारे तुम्हाला सांगितलंय. मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय माझ्याकडून डिटेल्स पाहिजे किंवा माहिती पाहिजे? मग त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स आणि माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला माझी पुढची जर्नी काय ऐकायची असेल, मी चॅनल मॉनिटाईज कसं केलं किंवा मला म्हणतात ना, की तो चॅनल मॉनिटाईज करतेवेळी काय करावं लागलं, म्हणजे व्हिडिओनी झालं की कुठल्या दुसरी ट्रिक मी यूज केली, ते पण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. त्यानुसार मी सांगेल, कारण मलाही सुचत नाही. मी पण नवीनच आहे त्या बाबतीत. म्हणजे हे असे व्हिडिओ करायला मला स्वामींची सेवा सांगतेवेळी मला जराही भीती वाटत नाही किंवा काय वाटत नाही. कारण की आपण ती करतो आणि आपल्याला ते सगळं माहिती असतं. असे व्हिडिओ मी पहिल्यांदा करते. त्याच्यामुळे तुम्हाला काही डिटेल्स माहिती वगैरे पाहिजे असेल, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीच सुचवा मला, की मी कशाप्रकारे तुम्हाला हे स्पष्टीकरण वगैरे देऊ किंवा काय तुमचे क्वेश्चन आहेत आणि अशा प्रकारे माझा चॅनल मॉनिटाईज कसा झाला आणि माझा Google ॲडसिन पिन कसा आला आणि माझा जे काय बोलतात आपलं सिल्वर बटन कसं आलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अजून त्या विषयावरती पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल आणि पुन्हा एकदा बोलते श्री स्वामी समर्थ.